परिस्थिती लक्षात न घेता अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत भूमिका मांडणाऱ्या भाजप नेत्यांचा इगो हा तपासायला हवा। सत्ता गेल्यानंतर भाजप नेते प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण कसं आणतात असं प्राजक्त तनपुरे यांनी भाजपला टोला लगावलाय। उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री तनपुरे यांनी असं मत व्यक्त केलेलं आहे। परिस्थिती लक्षात न घेता अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत भूमिका मांडणाऱ्या भाजप नेत्यांचा इगो तपासायला हवा। सत्ता गेल्यानंतर भाजप नेते प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण कसं आणतात। उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपला हा टोला लगावलाय। विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या या भूमिकेवर राज्य सरकार अद्यापही ठाम आहे। तर दुसरीकडे यूजीसीने मात्र या परीक्षा घ्याव्यात अशा सूचना सर्व विद्यापीठांना केलेल्या आहेत। त्यामुळे याच्यावरून विद्यार्थी संभ्रमात आहेत। विद्यार्थ्यांचा हा संभ्रम राज्य सरकार कसा दूर करणार आहे, या सगळ्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आहेत। तनपुरेचे प्रामुख्याने विद्यार्थी अद्यापही संभ्रमात आहेत की या परीक्षा होणार की नाही। म्हणजे तुम्ही जरी यापूर्वी भूमिका मांडलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली, या परीक्षा होणार नाहीत, मात्र यूजीसीच्या नव्या गाईडलाईननुसार आता विद्यार्थ्यांसमोर संभ्रम आहे। खरं मी आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या भावना जाणून, विद्यार्थ्यांचं हित जाणून, विद्यार्थ्यांचं लॉंग टर्म करिअरचं पर्स्पेक्टिव्ह जाणून कुठलाही संदर्भ, कुठला संभ्रम निर्माण होणार नाही अशा प्रकारची राज्य सरकारची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे। मग ते यूजीसीच्या गाईडलाईन्सला धरून आपण सगळं काम केलेलं आहे। त्याच्यामध्ये कुठलाही संभ्रम आपण ठेवलेला नव्हता। ज्या काही नियमात बसून आपण कुलगुरूंशी बैठका घेतल्या, मी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधला, विद्यार्थी प्रतिनिधींशी संवाद साधला, प्राचार्यांशी संवाद साधला, विद्यार्थ्यांच्या कॉलेजमधल्या ज्या कॅम्पस प्लेसमेंट ऑफिसर्स असतील त्यांच्याशी संवाद साधला। थोडक्यात ग्रासरूटवरती काय चाललेलं आहे, विद्यार्थ्यांच्या भावना काय आहेत, त्यांच्या हिताचं काय आहे, कोविडची काय परिस्थिती आहे, हे सगळं बघून आपण नियमाच्या चाकोरीत बसेल अशा पद्धतीने हा सर्व निर्णय घेतले होते। आणि यूजीसीची जर आपण सुरुवातीच्या ज्या गाईडलाईन्स आल्या होत्या त्यामध्ये देखील 2-3दा उल्लेख आहे। सुरुवातीच्या भाषा मे बी वगैरे वगैरे शब्द होते। त्यामध्ये वेळोवेळी परिस्थिती बघून राज्य सरकारचे पण काही निर्देश असतील त्याचंही सूचना कोविडच्या संदर्भातल्या बघून ह्याच्यात काय चेंजेस करावेत अशाही स्पष्ट त्याच्यामध्ये आहे। त्यामुळे संभ्रम निर्माण करायचा आमचा कुठलाही हेतू नव्हता। इनफॅक्ट कुठलंही राजकारण करायचा हेतू नव्हता। व्यवस्थित विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेऊन विद्यार्थ्यांचं आरोग्य असेल, त्यांचं लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह असेल, करिअरचे पर्स्पेक्टिव्ह असतील, हे सर्व बघून आम्ही निर्णय घेतला होता। पण एवढं सगळं झाल्यानंतर आता परत सुधारित गाईडलाईन ज्या आलेल्या आहेत त्या आपण बघितल्या, त्यामध्ये शब्दप्रयोग आता वेगळे आहेत, कंपल्सरी आहेत, शुड बी आहे, मे बीच्या ऐवजी शुड बी आलेला आहे। म्हणजे संभ्रम नेमका आम्ही निर्माण करतो असं जे काही विरोधक सांगत असतील ते अत्यंत साफ चुकीचं आहे। आम्ही सुरुवातीपासून आमच्या भूमिकेवरती ठाम होतो, त्यातही यूजीसीच्या गाईडलाईनला धरून होतो। आणि आता देखील ह्या नवीन ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्या बाबतीतही आदरणीय आमचे उदय सामंत साहेबांनी पत्रव्यवहार यूजीसीला केलेला आहे। मुख्यमंत्री साहेबांची देखील काल त्यांची चर्चा झालेली आहे आणि इतरही राज्यातले आता काय निर्णय होतील त्याच्याकडे आमचं लक्ष आहे। त्यामुळं लवकरच आम्ही हा संभ्रम दूर करण्याच्या याच्यामध्ये आहोत। पण आता यूजीसीने जसं तुम्ही सांगितलं की शब्दप्रयोग पूर्वीच्या पत्रांमधला आणि आताच्या पत्रव्यवहारामधला बदललेला आहे। आता मे बीच्या ऐवजी शुड आलेला आहे, म्हणजे तुम्हाला एक करावंच लागेल। मग अशा परिस्थितीमध्ये काय करणार तुम्ही? नाही, मी तेच म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मनातलं संभ्रम लवकरात लवकर दूर व्हायला पाहिजे। तर मुख्यमंत्र्यांशी साहेब चर्चा काल करणार होते। इतरही राज्यातली आता राज्य सरकार काय भूमिका ते देखील महत्वाचं आहे, कारण आपण एकट्याने काय भूमिका, इतरांनी काय भूमिका, तेही सगळं महत्वाचं आहे। आणि आपली तर हीच भूमिका आहे की या परिस्थितीमध्ये परीक्षा होणं हे अव्यवहार्य आहे आणि विद्यार्थ्यांच्या मनावरती आपण परीक्षेची टांगती तलवार किती दिवस ठेवणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे। आज या कोविडमुळे आर्थिक परिस्थिती देखील घरोघरांची सर्वांची मेटाकुटीला आलेली आहे। एखाद्या गोरगरीब विद्यार्थ्याच्या घरच्या पालकांचं देखील जर आपण आर्थिक विचार केला तर ते त्यांच्यावरती टेन्शन आहे। अजून परत परीक्षांचं टेन्शन आहे। ग्रामीण भागातले विद्यार्थी शहरात जे शिकायला आहेत ते गावी गेलेले आहेत, ते इथं कंटेनमेंट झोनमध्ये येऊ शकत नाहीत, बरेचसे लोक पुस्तकं घेऊन आलेले नाहीत। असा सर्व बाबींचा विचार आपण केला गेला पाहिजे। परीक्षा घ्यायच्या झाल्या तर ते बरेचसे कॉलेजेस अधिग्रहित, कोविडमुळे अधिग्रहित केलेले आहेत, त्याच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तपासणी, हे सर्व बघता आपली राज्य सरकारची भूमिका ही अत्यंत अव्यवहार्य आहे। आणि यातून आपण चांगला पर्याय, जो की विद्यार्थ्यांना देखील सुलभ असा पर्याय देखील आपण व्यवस्थित काढले होते। त्यामुळे आपली भूमिका तर परीक्षा न होणे हीच आहे, परंतु तरी देखील ह्या गाईडलाईन्सच्या आधारे
पुन्हा एकदा सर्व कायदेशीर विचारविनिमय करून लवकरच आपण योग्य ते निर्णय घेऊयात. सरकारने गाईडलाईन्स आल्यानंतर युजीसीला पत्र लिहिलं, केंद्र सरकारला पत्र लिहिलं, आपलं मत मांडलं की परीक्षा आपण घेऊ शकत नाही या परिस्थितीमध्ये. मात्र विरोधकांचा असा आरोप आहे की हे सगळं करताना तुम्ही ना कुलगुरूंशी चर्चा केली, ना कुलपतींशी चर्चा केली, ना सिनेटमध्ये चर्चा केली. यापूर्वी तुम्ही चर्चा केली होती, मात्र युजीसीने परीक्षा घेण्यासंदर्भातल्या गाईडलाईन्स दिल्यानंतर त्या संदर्भात चर्चा करायला होती, ती चर्चा तुम्ही केली नाही, असं विरोधकांचा आरोप आहे. नाही, कुलगुरूंशी वारंवार कितीतरी, आता मी तुम्हाला इथं दाखवेल की वारंवार आपण कुलगुरूंच्या बैठका घेतलेल्या आहेत. आणि इव्हन कालच्या आपण मीटिंगमध्ये दाखवलं की कुलगुरूंचंच मत पडलेलं आहे की अशा परिस्थितीमध्ये परीक्षा घेणं शक्य नाही आम्हाला. त्यामुळे पुन्हा पुन्हा तोच विषय मी असं म्हणत नाही, परंतु आपण युजीसीला हे कुलगुरूंचेच मत होतं, आपण त्यांचं मत विचारात घेऊन हा निर्णय घेतलेला आणि वारंवार कुलगुरूंची चर्चा झालेली आहे. राज्यपाल महोदयांशी देखील आदरणीय उदय सामंत साहेबांच्या चर्चा झालेल्या आहेत आणि ह्या सर्वांचं मत घेऊन आपण निर्णय घेतल्यानंतर त्यावर जर युजीसी परत एखादं अजून गाईडलाईन देत असेल तर त्यांना पत्रव्यवहार करणं हे क्रमप्राप्त आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की राज्य सरकार या विषयावरून इगोचा विषय करत आहे हा सगळा परीक्षांचा. नाही, इगोचा विषय आता आम्ही करतोय का ह्यांचा इगो, विरोधकांच्या भाजपवाल्यांचा इगो आहे हे खरं तपासून बघण्याची वेळ आहे. आम्ही काय इगो केला ह्याच्यामध्ये, काय विद्यार्थ्यांचं जी काय ग्राउंडवरची परिस्थिती आहे ती बघून जर आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने जर उभं राहिलो तर ह्याच्यामध्ये इगो कसला, ह्याच्यामध्ये उलट आम्ही काय निर्णय घेतला की त्याच्या विरोधात काहीतरी ट्विट करायच्या ज्या की ग्राउंड रियालिटीला धरून नसतात, अशांचं खरं इगो आधी तपासून बघितलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आमचं राजकारण घडल्याचं कुठलंही स्वारस्य नाही आणि विरोधकांनी देखील काळ परिस्थिती काय आहे काय नाही ह्याचं बघून जरा तारतम्य ठेवून खरं ट्विट्स वगैरे केली पाहिजे, विधानं केली पाहिजे. काय विद्यार्थ्यांची मानसिकता आहे, त्यांचं किती आम्ही स्वतः जाणून आहोत हे न बघता काहीतरी ह्याच्यात प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं, हे सत्ता गेल्यानंतर इतकं प्रत्येक गोष्टीत कसं राजकारण आणतात. मलाही खरं मुलांच्या परीक्षेच्या बाबतीतही राजकारण करावं, मलाही खरं कीव वाटते खरं या गोष्टीची. युजीसीचं या संदर्भातलं म्हणणं आहे की आम्ही नियामक बॉडी आहोत आणि आम्ही विद्यापीठांना या संदर्भातले सूचना करू शकतो आणि विद्यापीठांना केलेल्या सूचना त्यांच्यावर बंधनकारक असतील. म्हणजे युजीसी आता थेट विद्यापीठांशी म्हणतंय की विद्यापीठ आमच्या अखत्यारीत येतात, आम्ही त्यांना केलेल्या सूचना बंधनकारक असतील, राज्य सरकार याच्यात कुठेही काही हस्तक्षेप करू शकत नाही. नाही, हे विद्यापीठ आहेत, राज्य सरकारच्या कायद्याने बनलेली विद्यापीठं आहेत आणि ठीक आहे त्याच्या अभ्यासक्रमाचे वगैरे वगैरे त्याच्यात काय राज्य सरकार हस्तक्षेप करत नाही. परंतु सध्याची परिस्थिती बघता ही फक्त नुसतं विद्यापीठाशी संबंधित विषय मला वाटत नाही, ही राज्यातली आरोग्याची परिस्थिती, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती याचा देखील संबंध आहे ना. उद्या सर्व गृहीत धरून परीक्षा घ्यायच्या आणि उद्या जर काही विद्यार्थी याच्यामध्ये जर काही संक्रमण झालं आणि होऊ नये परंतु काही जर दुर्घटना घडल्या तर ह्याला शेवटी राज्य सरकारला उत्तर द्यावी लागणार त्याच्यामध्ये. आणि म्हणून केवळ विद्यार्थ्यांचं हित तर आहे पण बाकीच्या सर्व परिस्थिती बघून राज्य सरकारने हस्तक्षेप याच्यामध्ये करावाच लागणार आहे. त्यामुळे युजीसीनी फक्त अभ्यासक्रमाच्या बाबतीत वगैरे काय असेल त्याच्यामध्ये आणि ह्याच्या आधी देखील मागच्या सरकारच्या काळात देखील 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भात जे युजीसीच्या गाईडलाईन्स आहेत त्या काय सर्वच्या सर्व मागच्या सरकारने ऍक्सेप्ट केलेल्या नाहीत त्यांच्या सरकारच्या काळावधी. त्याच्यामध्ये काही फेरबदल करून त्या ऍक्सेप्ट केलेल्या, त्यामुळे त्या एकतर गाईडलाईन बंधनकारक नाहीत, त्या गाईडलाईन्स आहेत आणि अशा पद्धतीने आपणही विद्यार्थ्यांचं सगळं हित लक्षात घेऊन आपण निर्णय घेतो आहोत. आपण सुरुवातीला युजीसीची भाषा तुम्ही सांगितली की मे बी म्हणजे कदाचित तुम्ही करा हे अशा पद्धतीची होती. मात्र भाजपचे नेते सुरुवातीपासून या परीक्षांच्या बाजूने येतं की या परीक्षा व्हायलाच हव्यात. वारंवार या संदर्भात सरकारवर दबाव भाजपच्या नेत्यांकडनं चालू होता. तुम्हाला वाटतं भाजपच्या नेत्यांच्या या भाषेमुळे युजीसीने आपली सुद्धा भाषा बदललेली आहे, म्हणजे याच्यात काही राजकारण दिसतंय तुम्हाला? आता मी तर काय सांगू शकत नाही, परंतु आपण बघत आहात भाजपच्या नेत्यांची भाषा काय, सुरुवातीपासून आपणही बघत आहात. कदाचित ते ग्राउंड रियालिटीशी कनेक्ट नसतात, फक्त काहीतरी वरती बसून आम्ही काय केलं की त्याला फक्त काहीतरी विरोध करायचा असं त्यांचे हे असतील. आणि आता त्यांच्या स्टेटमेंट नंतर जर युजीसीचे हे असेल त्याला मी काय बोलत नाही, पण आपणच बघा आता काय त्याच्यामध्ये काय योगायोग असेल किंवा काय, मी त्याच्यावर काय भाष्य करणार नाही. परंतु भाजपनी खरं हे फक्त आम्हाला विरोध म्हणून हे करण्यापेक्षा एकदा विद्यार्थ्यांची बाजू समजावून घ्यावी आणि मग व्यवस्थित हे करावं. धन्यवाद. हे होते उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि प्रामुख्याने भाजपच्या नेत्यांकडनं परीक्षेसंदर्भात जी सरकारवर टीका सुरू आहे आणि या परीक्षा व्हायला हव्यात अशी भाजपचे नेते वारंवार भूमिका मांडतायत. त्यांनी एकदा ग्राउंड रियालिटी समजून घ्यायला हवी, विद्यार्थ्यांचं हित लक्षात घ्यायला हवं, असं थेट आव्हान जे आहे ते प्राजक्त तनपुरे आणि भाजपच्या नेत्यांना केलेलं आहे. याच्यावरून गेले काही दिवस राज्यात जे राजकारण सुरू आहे ते काही संपताना दिसत नाहीये. अजून विद्यार्थ्यांचा संभ्रमही राज्य सरकारला या संदर्भातला दूर करायचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बेकरसह दीपक भातुसे, झी 24 तास, मुंबई.